त्याला योग येऊ का? चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करतोय. आवाज कमी झाला पण. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या समालोचक कक्षामध्ये यायचे आलेले आहेत. यस सतीश जाम आवाज कमी झाला यार. हा मग थांबवतो ना 2 मिनिटं तोपर्यंत. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय किरण आणि स्ट्रायकिंग एंडला हर्षद आणि त्याच्या सोबतीनं सोनू गुप्ता ना सोनू यादव हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना आहे. पंचांचा अधिकृत इशारा. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल शपर क्रॉस झाले होते इनफिल्डच्या वरून. अगदी बॉल चाललाय लॉंग लेग रिजन मध्ये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी पहिला चौकार या मॅच मध्ये हर्षद यांच्या बॅटमधून. रॉक आहे का? रॉक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज हर्षद यांच्या बॅटमधून थोडेसे बॅकफुटला गेले. इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. इनफिल्डला क्लिअर केलं आणि लॉंग लेगला खाली क्षेत्र होतं आणि ते निवडलं आणि कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज हर्षद यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत करत असताना ठोकला हा दर्जेदार चौकार. बॉलिंग ट्रॅक वरती रॉक आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शपल क्रॉस झाले होते. वेगवान चेंडू होता. यावेळेस जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि इथे चांगला चेंडू रॉक याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने इम्प्रोव्हायझेशन तुम्ही करू शकत नाही. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका उडवला. फिल्डर आहे मिड विकेटला. वेगाने धावतायत. खूप चांगला प्रयत्न होता परंतु झेल सुटलाय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. काय जबरदस्त एफर्ट्स होता. कमालीचा एफर्ट्स होता. खऱ्या अर्थानं लॉंगर वरून मिड विकेटला धावले होते फिल्डर. जीवाच्या आकांतामध्ये छातीचा कोट केला होता परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या आकड्यावरती. 6 धावा दाफलकावरती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि रॉक यांच्या या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा आलेत. चांगली बॅटिंग हर्षद करतोय. मोठे फटके खेळण्यासाठी हर्षद जाणला जातो आणि तोच प्रयत्न या षटकामध्ये त्याचा राहिलाय. कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय परंतु इथे देखील शरीरापासून दूर खेळलेत. फुटवर्कचा वापर नव्हता. बॅटची एज आणि यष्टांच्या मागे टिपलाय झेल. पहिला धक्का या मॅच मध्ये टीम बापानेला बसतोय. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता शरीरापासून दूर खेळले होते. भरपूर दूर खेळले. फुटवर्कचा वापर केलाच नव्हता. रिचेबल बॉल नव्हता आणि त्यामुळेच की काय बॅटची भरपूर मोठी एज लागली आणि यष्टांच्या मागे कमालीचा झेल त्या ठिकाणी यष्टरक्षकाने टिपलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये टीम बापानेला बसलाय. हर्षदने सुरुवात चांगली केली होती. त्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर डबल आली. डॉट बॉल आहे आणि या चेंडूवरती जर पाहिलं ना तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केलाय आणि इथे पहिला धक्का. नवीन फलंदाज प्रियांशू मैदानावरती दाखल झालाय. हो खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतलाय. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू रॉक यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सुरुवातीचे रॉक यांची जर चेंडू जर पाहिले ना तर ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग होते परंतु इथे जर पाहिलं तर मिडल स्टंपला चेंडू पिचिंग झाला आणि पडल्यानंतर थोडंसं टर्न देखील होतोय आणि त्याचमुळे की काय हा डॉट बॉल पाहायला मिळाला. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा सातत्यानं प्रयत्न या सामन्यामध्ये बापाने संघाने आतापर्यंत केलाय. गोलंदाज रॉफ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग करू शकलेलं नाहीये. पॉइंटला फिल्डर आहेत. वेगाने धावतायत. या चेंडूवरती देखील शांत राहिलाय प्रियांशू. मागील 2 चेंडूवरती प्रियांशूला शांत ठेवलाय. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये बापाने या संघाने दाफलकावरती धावा केल्या. त्या तब्बल 6 धावा दाफलकावरती. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली. पूर्णपणे डॉमिनेट केलं. या षटकामध्ये जर पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी राहिली रॉक यांच्या माध्यमातून आणि जबरदस्त षटक पाहायला मिळालं कारण पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहे.
त्यामुळे कौतुक करावं लागेल रॉक या गोलंदाजाचं. परंतु स्ट्रायकिंग एंडला संघाचा कॅप्टन सोनू यादव, मागील काही वर्षामध्ये चर्चेमध्ये राहिलेलं हे नाव आहे. कॉमन क्रिकेट असोसिएशन मध्ये खऱ्या अर्थानं आपल्या नावाची चर्चा करायला भाग पडणारा खेळाडू सोनू यादव स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं ना तर बापाने संघाचा प्रमुख अस्त्र आहे आणि त्याचा वापर नक्कीच या मॅच मध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज किरण आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं किरण बॉलिंग ट्रॅकवर. काय पाहिजे स्ट्रायकिंग एंडला सोनू यादव आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. हो खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय आणि ज्या उंचीसाठी सोनू खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती आणि ते चांगला चेंडू पाहायला मिळतोय किरण यांच्या माध्यमातून. एक चांगली गोलंदाजी करण्यासाठी किरण देखील जाणले जातात. वेगवान गोलंदाज आहेत, फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून आतापर्यंत त्यांना युटिलाइज केलाय. परंतु या सामन्यामध्ये सेकंड ओव्हर हँडल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस आडव्या पाटणे केल्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. लेग बाईच्या स्वरूपात इथे एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यावरती. आतापर्यंत या सामन्यामध्ये जर पाहिलं ना तर धावा आलेल्या नाही आहेत. सुरुवात खराब राहिली आहे बापाने संघाची. हर्ष त्यांच्या बॅटमधून आपण जरूर चौकार पाहिला, परंतु तदनंतर सातत्याने डॉट बॉल आले. जणू काही फलंदाज टुरिझम विजावरती आलेले आहेत की काय, फक्त पर्यटक बनून राहिलेत. त्यांच्या बॅटमधून मोठे फटके आलेले नाही आहेत. सोनू यादवने देखील भरपूर मोठा संघर्ष केलाय. 2 चेंडूचा सामना केलाय, त्याच्या बॅटमधून देखील धाव आलेली नाही आहे. हो खेळण्याचा प्रयत्न असतो, त्याला ब्लॉक करून घेतलं होतं. अखेर हा स्ट्रोक सजवलाय, परंतु बॅकअपला फिल्डर नाही आहे. एक धाव मिळेल. सेकंडचा कॉल केलाय. सोनू यादव रेडी नाहीये, त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं बॅकअपला फिल्डर नव्हता आणि ते एक धाव कंप्लीट केली गेली. संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती. 8 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं तर मनस्वी 11 घोडबंदर संघ चांगली कामगिरी या सामन्यामध्ये करतोय. भरपूर मोठा प्रवास करून आज संघ भिवंडीमध्ये दाखल झाला या क्रीडांगणावरती आणि आतापर्यंत इम्प्रेस केलं या टीमने. हा ट्रॅकर पूल केलाय. सोनू यादव नावाचा ब्रँड मैदानावरती जळालतोय आणि त्याच्या बॅटमधून आला हा षटकार. काय स्ट्रोक सजवलाय. लाजवाब फटका. घ्यावी एखादी तार, काळजात रुतावा कट्ट्यार आणि मनोमनी रोहित शर्मा बनून मारावा हा षटकार. जणू काही रोहित शर्माच बनलाय की काय. लाजवाब पुलचा फटका फलंदाज सोनू यादव यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि चेंडूला सरळ पाठवलाय. सीमारेषेच्या पलीकडे जात असताना पहिला षटकार या डावातील सोनू यादव याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर हो खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवरती एकच धाव मिळेल. या ठिकाणी पाई ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय प्रशांतजी गोकुळदास म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि त्यांचं देखील भरपूर मोठे योगदान राहिलंय या मैदानासाठी, या क्रीडा स्पर्धेसाठी. कानेस्फोट पाये संघासाठी भरपूर मोठं कार्य प्रशांतजी म्हात्रे साहेबांचं आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं आणि त्यांचंच आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. इथे चेंडू आलेला आहे डॉट. मागील 2 चेंडू किरण याचे खूप चांगले राहिलेत, कारण मागील 2 चेंडू जर पाहिले तर चांगले राहिलेत, परंतु पंचांनी इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. टेक्निकल सपोर्ट या ठिकाणी घेतला जाणार आहे. या आमचे तिसरे पंच आणि आमचे तिसरे पंच त्या ठिकाणी नक्कीच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. चेंडू वाईड आहे की नाही आणि त्यासाठी पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आपण बॅटिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलं. यस, आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील की चेंडू वाईड आहे की नाही. खरं तर किरणचा मागील चेंडू खूप चांगला होता. इथे देखील जर पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि पंचाने जर पाहिलं तर ऑनफिल्ड डिसिजन काय आहे पंच? ऑनफिल्ड वाईड नाही आहे. तर फेअर डिलिव्हरी आहे. हा चेंडू वाईड नाही.
त्यामुळे 2 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करत असताना बापाने या संघाने फलकावरती धावा केल्या त्या 15 धावा. पहिल्या षटकामध्ये रॉक यांच्या विरोधात 6 धावा, परंतु षटक क्रमांक दुसरं टाकत असताना किरण या गोलंदाजाने देखील 9 धावा खर्च केल्यात. आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर पाये ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय प्रशांतजी गोकुळदास म्हात्रे साहेब पाहायला मिळत. खऱ्या अर्थाने या मैदानासाठी प्रशांतजी म्हात्रे या साहेबांनी भरपूर मेहनत घेतली. खऱ्या अर्थानं मैदान उपलब्धता नव्हती, पाये प्रीमियर लीग करायची होती आणि त्या अनुषंगाने हा मैदान बनवला गेला आणि त्यासाठी प्रशांतजी म्हात्रे साहेबांचं कौतुक करावं लागेल. खरं तर क्रिकेटची निमसित चाहते आहेत, क्रिकेटवरती नितांत प्रेम करतायत आणि खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेमध्ये ते देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि साहेबांचं आगमन झालेलं आहे. कानेस्पोर्ट पाये या संघाच्या वतीनं आम्ही त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि स्वागत देखील करतोय या स्पर्धेच्या वतीनं. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती मीर आपल्याला पाहायला मिळतोय. हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळाला परंतु टायमिंग करू शकले नव्हते सोनू यादव या चेंडूवरती. हा चांगला चेंडू पाहायला मिळाला मीर यांच्या माध्यमातून. सुरुवातीच्या 2 षटकांचा जर आपण विचार केला ना तर मनसे 11 घोडबंदर या संघाची कामगिरी खूप चांगली राहिली आहे. हो, खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेगला फिल्डर नाहीये, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. सोनू यादव याच्या बॅट मधून आणखीन एक धमाका, बॉल सीमारेषा पार, येतोय चौकार. काय करू काही होणार नाही. विजय लाव ना. फोन करा ना. अरे विजय लावू ना. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो, यावेळेस देखील मोठा फटका परंतु फिल्डर आहे लॉंग लेग रिजन मध्ये, मिस्टेक होणार नाही. अखेर सोनू यादव निघाले परतीच्या प्रवासाला, फलंदाज बाद. या ठिकाणी आकाश कोंडसकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. हर्ष रायकर आपण देखील या. खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात त्यांच्या माध्यमातून देखील शीतपेय या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हर्ष रायकर, आकाश कोंडसकर, अक्षय ठाकूर यांच्या मादी कानेस्पोर्ट पाये आणि चिंचोली या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. यानंतर आपला सामना असणार आहे. आतापर्यंत धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 30 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती सुरू आहे आणि दीपक यांच्या या षटकामध्ये जर पाहिलं तर पहिला चेंडू खूप चांगला राहिला होता. काय झालं नाव काय माझी माऊली आई गाव देवी माझी माऊली तुला नवनी केली आई तुला नवनी केली कडू गडदर वाचा नाही काही आरतीची नाही कडू गडदर वाचा नाही काही आरतीची नाही संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 38 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दीपक ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मोठा फटका विकास यांच्या बॅट मधून, आणखी एक षटकार आपल्याला पाहायला मिळतो. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर. पाणी आई तुझ्या
आणली काय जबरदस्त फटका पाहायला मिळते विकास वायडा यांच्या बॅटमधून कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. विकास वायडा मैदानावरती दाखल झाला ना तेव्हा त्याच्या बॅटमधून धावा येताना आपण पाहिलेत आणि याही मॅचमध्ये विकास वायडा यांच्या बॅटमधून सातत्याने धावा येत आहेत. षटकार आणि चौकारांची सरबत्ती या मैदानावरती. जबरदस्त बॅटिंग विकास वायडा अगदी फॉर्मात आलाय, रंगात आलाय, जबरदस्त बॅटिंग करतोय. दीपक पुन्हा एकदा इथे पूल केलाय, पॉवरफुल. आणखीन एक सलगचा दुसरा षटकार या मॅच मध्ये विकास वायडा यांच्या बॅटमधून. दिव्यांच्या रांगा गो आई तुझे पायरीला, 100 दिव्यांच्या रांगा गो आई तुझे देवलाला. कारला गडियो झगमगला तुझा देऊळ झगमगला, कारला गडियो झगमगला तुझा देऊळ झगमगला. 52 दिव्यांच्या रांगा गो आई तुझे थँक्यू. पायरीला. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते विकास वाडा यांच्या बॅटमधून. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आले. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये धावा थांबल्या होत्या, परंतु विकास वायडा नावाचं वादळ मैदानावरती आलं ना आणि त्यांच्या बॅटमधून सातत्याने मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात या सामन्यामध्ये. इथे देखील केल्याचा प्रयत्न. फाईन लेगला फिल्डर आहे, परंतु बॉल चालला डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार विकास यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये बापाने या संघाने ठेवलेलं आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. विकास वायडा अक्षरशः बरसला या सामन्यामध्ये. तब्बल 4 षटकार आणि 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि उपयुक्त खेळी त्यांनी साकारली आपल्या संघासाठी. 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट मनस्वी 11 घोडबंदर या संघाच्या विरोधात ठेवलेलं आहे. या सामन्यामध्ये अफलातून फिनिश केली इनिंग असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने विकास वायडा अक्षरशः बरसला आणि शेवटच्या षटकामध्ये दीपक यांच्या विरोधात भरपूर जास्त धावा आल्यात. चलिए टॉस अरे त्याला सांग ना, तुमचंच नाही बाजूला. देवलाला. आजच्या दिवसातील तिसरा सामना कानाईस्फोट पाये ए आणि चिंचोडी या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मी हरीशजी रायकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचंय. हरीशजी रायकर आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आजच्या दिवसातील तिसरा सामना अक्षयजी देवलीकर यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चिंचोटी आणि कानाईस्फोट पाये ए या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला 0-9 आणि एका बाजूला 1 जोडी असे नाणं आहे. आपण हरीशजी रायकर यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. आजच्या दिवसातील तिसरा सामना कॉइन स्पिन करायचा. कानाईस्फोट पाये या संघाने कॉल दिलेला आहे 0-9 आणि आलेला आहे 1 जोडी आणि ते टॉस जिंकलेला आहे चिंचोडी या संघाने. हरीशजी रायकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण शीतपेय द्यायचं आहे, एक कोल्ड्रिंक्स द्यायचं आहे. टॉस विजेता संघाच्या कॅप्टनला अर्थातच या ठिकाणी चिंचोडी संघाच्या कॅप्टनला कोल्ड्रिंक्स दिले जाते. सर्वप्रथम अभिनंदन. टॉस जिंकलेला आहे. 4 षटकांचा सामना या विभागामध्ये तुमचा संघ पहिल्यांदाच खेळण्यासाठी आलेला आहे. एकंदरीत कसं वाटतं आयोजन आणि या मैदानावरती इंटर केल्यानंतर 1 जोडीचं दिमागदार आयोजन कसं वाटलं? आयोजन चांगलं आहे आणि आम्ही या विभागात खेळलेलो आहे पहिला पण, आणि या साईडला आयोजन चांगलाच असतो आणि आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल आयोजनाचं भरपूर आभार. टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय? कानाईस्फोट पाये बलाढ्य संघ आहे. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना चांगली कामगिरी या संघाने केलेली आहे, परंतु सरकार क्रिकेट असोसिएशन मध्ये त्यांना फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे. परंतु बलाढ्य संघ आहे, या संघाच्या विरोधात खेळताना निर्णय काय असेल? पहिला आम्ही फिल्डिंग घेऊ आणि समोरचा संघ चांगलाच आहे. आम्ही एकमेकांसमोर भरपूर वेळा खेळलेलो आहे. कधी ते जिंकलेत, कधी आम्ही जिंकलो आहे. ग्राउंडमध्ये आजचा दिवस जो चांगला खेळेल तो जिंकेल. तर नक्कीच आज संघामध्ये जर पाहिलं तर तुमच्या संघामध्ये चांगले चांगले खेळाडू पाहायला मिळतात. कॉमन क्रिकेटमध्ये देखील तुमचा संघ खेळत असतो, एक गाव एक फॉर्मॅटमध्ये देखील खेळत असतो. आज संघामध्ये असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्यावरती जास्त विश्वास असेल खऱ्या अर्थानं सरकार क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना? सगळेच चांगले आहेत, पण कसा कल्पेश झाला, संजय झाला, सतीश जाबर झाला, यांच्याकडून जास्त करून अपेक्षा आहेत. बाकी सर्व गणेश बनसोडे वगैरे पण आहेत.
भरपूर साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी कानेस्पोर्ट पाय संघाचं कॅप्टन चैतन्य आहे. चैतन्य घरच्या मैदानावरती खेळतोस, भरपूर दडपण आहे, या मैदानावरती नेहमी सराव करत असतात आणि खऱ्या अर्थानं फारशी चांगली कामगिरी या मैदानावरती कानेस्पोर्ट पाय ए संघाला करता आलेली नाही आहे आणि कुठे हे टोचत असेल संघासाठी, परंतु आज संधी आहे. घरचे क्रीडा रसिक, घरचीच क्रीडा स्पर्धा, बॅटिंग करायची आहे. किती टार्गेट असेल मनामध्ये? 60+ जाण्याचा टार्गेट असेल. आज असे कोणते फलंदाज असतील खरं तर त्यांच्याकडून जास्त अपेक्षा असेल? चंदन देवलीकर झाला, जितेन झाला, स्वतः चैतन्य, अभिजित, हे 4 फलंदाज नेहमीच चांगली कामगिरी करत असतात, परंतु इतर फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे. आज काय बदल पाहायला मिळेल का? बदल तर काही नसेल, सगळ्यांकडून 100% असेल. संतोष आहे, उत्तम आहे, यांच्याकडून पण अपेक्षा आहेत. घरची क्रीडा स्पर्धा, कानायस्पोर्ट पायी संघाचं हे आयोजन, सर्वांचं आयोजन कसं वाटतं एकंदरीत त्या मैदानावरती खेळताना? आणि कालपासून ज्या पद्धतीने या स्पर्धेवरती क्रीडा रसिकांनी प्रेम केले, सर्वांची मेहनत कशी वाटते एकंदरीत? आयोजन तर खूप छान आहे. प्रमोद देवलेकर आणि प्रणय रायकर यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे चिंचोडी संघाने आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि कानायस्पोर्ट पाये हे संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये आणि ऐकूया विशालजी पाटील सरांचा आवाज. धन्यवाद. शुअर. थँक्यू सो मच निशांतजी पाटील. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. श्री कान्हाई माता स्पोर्ट्स बी आयोजित श्री कान्हाई माता चषक 2026 बॉल हवेमध्ये आगे फाईन लेगला फील्डर डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाही आहे. पकली सफलता मिळेल, पकला झटका लागला, बॅटर बाद झालेत. महेश गावचे बॉडी बिल्डिंग या क्षेत्रामध्ये या विभागाचं नाव ज्यांनी फार पुढे नेलं असे समर्थ दादा, त्यांचं शुभ आगमन झालेलं, मी त्यांना विनंती करतो या पण मंचावरती आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. आणि खरं तर बघा, एक डॉक्टरला सांगावं लागतं की तो डॉक्टर आहे, एक ॲडव्होकेटला सांगावं लागतं की तो ॲडव्होकेट आहे आणि आम्हाला कॉमेंटेटर्सला देखील सांगावं लागतं की आम्ही कॉमेंटेटर आहोत. पण एक बॉडी बिल्डरला कधी सांगावं नाही लागत की तो बॉडी बिल्डर आहे, कारण त्यांच्या शरीरानेच समजतं की फिटनेस लेवल किती ते जपतात, बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये ते किती पुढे आहेत, त्यांच्या शरीरानेच समजतं. पण या क्षणाला आता या सेकंड इनिंगमध्ये 55च्या चेजमध्ये आता अडचणीमध्ये टीम मनस्वी 11 घोडबंदर. कारण पहिल्या षटक जर आपण बघला आतापर्यंत 2 धावा स्कोर कार्ड भरते. प्रिन्सला एक सफलता देखील मिळाली. चांगली सुरुवात आहे प्रिन्सच्या फर्स्ट ओव्हरमध्ये. लता मोहता विकेट. आता बॉडीवरती बॉल त्याला लाजवाब बॉलिंग करतो प्रिन्सची बॉलिंग पाहिल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे डॅनियल सॅम्स यांचे ॲक्शन आठवले, ज्या प्रकारे ते बॉल डिलिव्हर करतात. आणि लत्ता अमर स्पेशली जर तुमच्याकडे गती आहे आणि त्या गतीसोबत नियंत्रण, अनुशासन आहे तर तुम्ही कोणत्याही बॅटरला ना त्या डॉमिनेट करू शकता. आणि या क्षणाला बॅटिंगला डॉमिनेट करणारी बॉलिंग होत आहे, कारण फर्स्ट ओव्हर आतापर्यंत प्रत्येकी बॉल बँग ऑन टार्गेट, सटीक लाईन आणि लेंथवरती टाकला जातो. नेक्स्ट बॉल. आता गती कमी करण्यात आली. चेंज ऑफ द पेस, कटर टाकला होता, पडल्यानंतर बॉल हलकासा बाहेरच्या दिशेने वळणही येतोय डॉट या फर्स्ट ओव्हरमध्ये. आता अडकली आहे टीम घोडबंदर, बिकॉज 55च्या चेजमध्ये पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचं होतं, पण पहिल्या षटकामध्ये तसं काहीच झालं नाहीये. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूच्या खेळामध्ये फक्त 2च धावा आणि एक महत्वाची विकेट प्रिन्सने काढली. त्याचं नाव देखील प्रिन्स आहे आणि प्रिन्स सारखाच खेळ त्याने या पहिल्या षटकामध्ये ॲज अ बॉलर म्हणून केला. वन्स अगेन प्लॅन मिस, बट आता दिशा खराब. पडल्यानंतर बॉल अतिरिक्त राईजही झाला. अतिरिक्त रन दरम्यान मिळाला एक्स्ट्राच्या साहाय्याने. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये आपण या स्पर्धेच्या माध्यमातून क्वालिफाय होताना पाहिलं सिद्धिविनायक चंद्रपाडा आपल्याला क्वालिफाय होताना दिसली. आता उडवला फटका, बट कनेक्शन तितकासा चांगला नाहीये. फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल, सफलता दरम्यान मिळेल. धक्का आता दुसरा लागला. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळी समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 55च्या चेजमध्ये 3 लॉस ऑफ 2 विकेट्स. मनस्वी 11 घोडबंदर.
हॅलो हॅलो या ठिकाणी आपण स्वागताने सन्मान करतो आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय सुभाषजी देवलेकर उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जाणार आहे. मी पायगावातील विद्यमान उपसरपंच सन्माननीय प्रशांतजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सुभाषजी देवळीकर यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये टॉस विजेत्या कॅप्टनला कोल्ड्रिंक्स सुभाषजी देवळीकर यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे आणि त्यांचा देखील स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यानंतर आदरणीय सन्माननीय शशिकांतजी देवळीकर देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागताने सन्मान आपण करतो. मी पुन्हा एकदा प्रशांतजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण शशिकांतजी देवळीकर यांचा देखील स्वागताने सन्मान गेले का ते होते ते लिहिलेलं नाव. या ठिकाणी आपण चंद्रकांतजी देवळीकर यांचा देखील स्वागताने सन्मान करतोय. चंद्रकांतजी देवळीकर देखील उपस्थित आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं खूप चांगलं मार्गदर्शन करत असतात आणि त्यांचा देखील स्वागताने सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. या ठिकाणी शरदजी धुमाळ यांचं देखील आगमन झालेलं आहे. कालच्या दिवसामध्ये देखील या स्पर्धेसाठी ते उपस्थित होते आणि खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये त्यांचा हातभार राहिलाय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी देवळीकर साहेबांचा स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय प्रशांतजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. यानंतर मी प्रमोदजी देवळीकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हरीशजी रायकर यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे. एवन जोडी प्रणयजी रायकर आपण देखील या. एवन जोडी प्रणयजी रायकर आणि प्रमोदजी देवळीकर यांच्या शुभ हस्ते आपण स्वागताने सन्मान करतोय. खऱ्या अर्थानं एक गोड व्यक्तिमत्व, युवा व्यक्तिमत्व, युवा वर्गाला प्रेरित करणं, उत्तेजित करणं, प्रोत्साहित करणं हे कार्य हरीशजी रायकर यांचं राहिलंय आणि सातत्यानं जर पाहिलं तर एवन जोडीच्या सोबतीला ते कायम असतात. असे हरीशजी रायकर यांचा देखील स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचा महावस्त्र, मायेची देणारी श्वाळ, आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन हरीशजी रायकर यांचा स्वागताने सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. चेक आणि विकेट दरम्यान आणखीन एक मिळाली, झटका दरम्यान आणखीन एक लागला आणि 55 डिफेंड करत असताना सध्या सगळीला या मॅच मध्ये पुढे आहे टीम बाफाने. आधी इनिंग ब्रेक मध्ये स्टेज छोटे आहे ना विशाल. भरपूर साऱ्या प्रमुख अतिथींची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आता मॅच मध्ये जे समीकरण आहे त्याविषयी थोडी माहिती पोहोचवतो, कारण विकेट आणखीन एक गेले, तिसरा झटका लागला. आता टीम टोटल 8 आणि जिंकण्याकरता अजूनही 47 करायचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील एक्झॅक्टली 55 आकडा होता, याही सामन्यामध्ये 55 आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आताही आहे. कारण फर्स्ट मॅच मध्येही आपण 55 डिफेंड होताना पाहिल्या होत्या आणि आताही ज्या प्रकारे बॉलिंग केली जात आहे या मॅच मध्ये फिल्डिंग टीम पुढे. हाईट बॅटिंग टीमचा रिव्ह्यू 1 फॉर द ओव्हर या आधी देण्यात आला होता, बट आता सेकंड बाउन्सर आहे की नाही ते चेक करायचं. करेक्ट. चेक केले जाते अंपायर्स आणि हा बाउन्सर नाही आहे, सो दॅट्स वाय
हा बाउन्सर नाही आहे, लिगल बॉल आहे. विकेट आली ना त्या बॉलवर. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे की हा बाउन्सर नाही आहे. चला, विनंती असेल जो निर्णय दिला आहे तो ॲक्सेप्ट करा आणि खेळाला सुरुवात करा. विनंती असेल. विकेट मिळाली होती. न्यू बॅटर झाला होता. क्विकली आपण ग्राउंडमध्ये या. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आला. त्यानंतर हा बॉल देखील अतिरिक्त राईज जरूर झाला, पण हा बाउन्सर नाही. अगदी खांद्याच्या आसपासनं बॉल गेला होता. दॅट्स वाय हा लिगल बॉल. बघा, बाउन्सर विषयी देखील रूल्स अँड रेग्युलेशन जर आपण पाहिले, नुकताच IPL मध्ये आपण 2025 मध्ये जे पाहिलं की 2 बाउन्सर अलाउड होते, पण इंटरनॅशनल क्रिकेट वाईज अजूनही एकच बाउन्सर अलाउड आहे एका ओव्हर मागे. विकेट मिळेल. न्यू बॅटर आता बॅटिंग करण्याकरिता स्वप्नील येतात. कारण ऑनफिल्ड डिसिजन देखील आपण जर पाहिलं तर बाउन्सर आलाच नव्हता. तो देखील फेअरच होता आणि तिसऱ्या पंचांनी चेक देखील केलं आणि तो देखील फेअरच निर्णय आला. न्यू बॅटर आता स्वप्नील आले क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्याकरिता, पण अडचणी वाढलेल्या आहे टीम घोडबंदरसाठी. आता अतिरिक्त गतीने हा देखील बॉल टाकण्यात आला आणि निशाणा जर साधला असता तर रनआउटची शक्यता नक्की झाली असती. पण विकेट किपरचं मी कौतुक करेन की त्यांनी पाहिलं की बॅकअपला कोणताही खेळाडू नाही, अगदी वेगाने तिथे पोहोचले आणि बॉल फील्ड केला. आज जर बाफानी टीमचा विचार आपण केला तर बॉलिंग युनिट जबरदस्त आहे त्यांचा. फर्स्ट ओव्हर स्पेशली प्रिन्सने फार इम्प्रेस केलं. पहिल्या षटक ज्या प्रकारे त्यांनी टाकलं, 3च धावा खर्च केल्या, 2 विकेटही काढल्या. देन या ओव्हरमध्ये निवृत्ती असतील, त्यांनीही जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत या ओव्हरमध्ये केलेली आहे, स्पेशली गती. नेक्स्ट बॉल. हा बॉल देखील अतिरिक्त गतीने राईज झाला. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, बट आता दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. एक्स्ट्राच्या साह्यानं आता टीम टोटल आता पुढे जाते. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा फलकावरती आहेत. स्टील अजूनही सामना भरपूर बाकी आहे. 45 आणखीन करायचं. चेंडू शिल्लक येते 15 मध्ये करायचं 45. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला फटका. डीप मिड विकेटला फिल्डर आता वेगाने तिथे येतात. बॉल फील्ड केला जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हाना सुरू होत आणि त्यामध्ये आता रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का. आणखीन एक. श्रीकानाई माता चषक सामना भरलाय मानाचा. श्रीकानाई माता चषक सामना भरलाय मानाचा. विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि जेव्हा दबाव आणि दडपण असतं ना, तेव्हा या चुका मोस्ट ऑफ टाइम्स घडताना आपण पाहिलेल्या आहेत. बट प्रामाणिकपणे सांगायचं झालं ना तर दबाव आणि दडपण ही जी गोष्ट असते ना, ती खरी वेळ असते की तुमच्यामध्ये असलेली गुणवत्ता, तुमचा जो टॅलेंट आहे, तुमची जी क्षमता आहे, त्या खरं तर दाखवण्याची ती वेळ असते आणि ती एक संधी असते. बट त्या संधीला आतापर्यंत कोणता मॅटर स्वीकारत नाहीये. कारण बॉलिंग आतापर्यंत जबरदस्त झाली. याही ओव्हरमध्ये जबरदस्त बॉलिंग करताना आपण पाहिलं. बॉलर निवृत्तीला. नेक्स्ट बॉल. आता वाईड ऑफ ऑफ स्टंप फुल लेंथ आहे आणि पाहिलं जातं अंपायर्स देखील डिस्कशन करतात की एक्झॅक्टली बॉल पिच कुठे झाला होता ते पाहिलं जाईल. चर्चा त्यावरती केली जात आहे. सरकार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहत आहोत आणि निशांतजींनी जो उल्लेखही केला की सरकार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भरपूर दिग्गज संघ आपल्याला एकूण एक चांगले संघ खेळताना पाहायला मिळतात आणि निर्णय दरम्यान आपल्यापर्यंत आता पोहोचवला जाईल की एक्झॅक्टली बॉल कुठे पिच झाला होता. नो बॉल. विकेटचा बाहेर पिचिंग. नेक्स्ट बॉल फ्री हिट. विकेटचा बाहेर पिचिंग झाली, ते अंपायर्सने पाहिलं. दॅट्स माय नो बॉल. आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. अतिरिक्त गती, पेस अँड बाउन्स दोन्ही गोष्टी.
आता बॅटर्सला देखील असं वाटतं की सध्याच्या घडीला ते ऑस्ट्रेलियामध्ये खेळतात, ज्या प्रकारे बॉल राईज होतात. पण सिमेंट कॉन्क्रीटची विकेट जरी असली तरी सुद्धा बॉल इतके राईज होतात, म्हणजे बॉलिंग जबरदस्त होतं. कारण शॉर्ट पिच बॉल टाकणे सोपं नसतं. शॉर्ट पिच बॉल टाकत असताना त्यामागे जर गती असेल तर समोर कितीही चांगला बॅटर असू द्या त्याला मोठे फटके खेळण्यास अवघडच जातं. आणि शॉर्ट पिच बॉलिंग आतापर्यंत या इनिंगमध्ये लाजवाब झाली. नेक्स्ट बॉल. पण पुन्हा एकदा दरम्यान अतिरिक्त गती होती पण वाईड ऑफ ऑप्शन जागा दिली आहे. हॅमर केलं बॉल दरम्यान डीप खबरला चालला आणि अखेरता बॉल फील्ड केला जातो. तोपर्यंत जर आपण बघलं तर कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. 2 मिळतील आणि 2 धावांच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 14 वरती आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झाला. 2 षटकांचा आणि 2 षटकांचा अखेरता 14 लॉस ऑफ 4 विकेट्स. टीम मनस्वी 11 घोडबंदर आणि रिमेनिंग 12 चेंडूमध्ये आता 41 धावांची अजूनही आवश्यकता आहे त्या 12 चेंडूंवरती. आणि ज्या प्रकारे सध्या सगळीला बॉलिंग होत आहे कौतुकास पात्र. 2 षटकांमध्ये 14 झाले आणि 12 मध्ये आता 41 करायचं. पहिली 2 षटकं जर आपण बघली महत्वाची गोष्ट ही राहिली की शांत खेळ यासाठी रागला की बॉलिंग लाजवाब रागली. सटिक लाईन आणि लेंथ वरती बॉलिंग या पहिल्या 2 षटकामध्ये फर्स्ट ओव्हर प्रिन्स देन सेकंड ओव्हर निवृत्ती यांच्या माध्यमातून आपण जबरदस्त बॉलिंग पाहिली. त्या जोरावरती या मॅच मध्ये टीम बाफाने पुढे आहे. कारण पागल्या जर गेलं या आधी आपण 55 डिफेंड होताना पागल्या आणि तिथे एक्झॅक्टली सेम कंडिशन्स होत्या. 55च्या चेजमध्ये आपण त्याही सामन्यामध्ये पागले होते की 2 षटकांमध्ये 15 झाला आणि त्यानंतर तो टोटल चेजच नाही झाला. आणि याही सामन्यामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये 41 आहेत आणि आता 12 मध्ये चेज करायचं. पहिल्या 2 षटकांमध्ये 14 आणि 12 मध्ये 41 चेज करायचं या सामन्यामध्ये. बारा 41 समीकरण राखलं आणि बॉलर तयार होतात या थर्ड ओव्हरसाठी. निखिल आला. निखिलचा पहिलाच बॉल डीप स्क्वेअर लेगला फटका चालला. बॅटचा टो एंडला जरूर लागला आणि अखेरता तिथे झाली गडबड आणि त्या जोरावरती मिळतील या 4. नाही स्पोर्ट्स वर शुरू मराठांनी पाये गावाचा ना भरवलाय रे. हे प्रमोद विकार प्रणय फटका तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह नव्हता. बॅट्स अगदी टोएंडलाच लागला होता बट आउटफील्ड त्या रिजन मध्ये फास्ट आहे. दॅट्स वाय या 4 धावा दरम्यान मिळतात. बाउंड्रीने सुरुवात या ओव्हरला. आता जर आपण समीकरण पाहिलं तर सध्या सगळीला जे इक्वेशन बाकी टाकले या सामन्यामध्ये चेंडू शिल्लक येते 11 आणि 11 मध्ये आता करायचा 37. 11-37 समीकरण येतं. 5 चेंडूंमध्ये किमान तरी 4 मोठे फटके. तेव्हा जाऊन ही फाईट आपल्याला अंतिम चरणापर्यंत रंगताना नक्कीच पाहायला मिळू शकते. पण त्यासाठी त्या 5 चेंडूंवरती किमान 4 तरी बाउंड्रीज हव्या आहेत. बॅटिंग टीम अर्थातच मनस्वी 11 घोडबंदर टीमला. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लेंथ हुकचा फटका लाजवाब फटका. हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. बॅक टू बॅक 2 चांगले फटके आले. या ओव्हरची सुरुवात तर चांगली झाली आहे पण अजूनही प्रवास लांबचा आहे. 10 मध्ये आता 33 राखल्या. 10-33 समीकरण या मॅच मध्ये राखले. प्रयत्न अजूनही मैदानाच्या आतमध्ये करतोय बॅटर देवेंद्र. बॅट मधनं 2 सलगचे चौकार आलेत आणि असे भरपूर सारे फटके हवेत कारण 10 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही जिंकण्याकरिता 10 मध्ये 33 करायचं आहेत. जे मी सांगितलं की या ओव्हरमध्ये ऍटलिस्ट मिनिमम 20 तरी तेव्हा जाऊन ही फाईट कदाचित आपल्याला अंतिम ओव्हरपर्यंत चांगली पाहायला मिळू शकते. पण लास्ट ओव्हरमध्ये 25 किंवा त्यापेक्षा जास्त जर राखल्या तर कार्य अवघड आहे टीम घोडबंदरसाठी. राऊंड द विकेट. आता पुलचा फटका आला बट फिल्डर आहे डीप मिड विकेटला. बॉल फील्ड केला जातोय. थ्रो एक्झॅक्टली कुठे करायचं होतं तर रनआउटची देखील शक्यता आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळेल सफलता. धक्का आता लागला हा 5वा.
मोस्ट ऑफ टाइम्स कधी कधी जेव्हा आपण शालेय जीवन जेव्हा बाहेर काढतो ना त्यातल्या भरपूर साऱ्या लोकांचे आपल्याला नावं माहिती नसतात. हा फटका लाजवाब आहे. पॅन वरती पिकअप स्ट्रोक पाठवलाय बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 4. थँक्यू. चौकार येतोय. प्रयत्न अजूनही सुरू आहे. हार अजूनही मानली नाही. बॅटर देवेंद्रचा बॅटमधला तिसरा चौकार आला. बट कदाचित स्टार्ट जर आणखीन चांगला झाला असता, स्टार्ट जर एक्सप्लोजिव्ह असता तर ही फाईट आणखीन चांगली आपल्याला पाहायला मिळाली असती. बट स्टार्ट जो स्लो झाला ना त्यानंतर रिकव्हरी करणं अवघड झालं. लाईन चांगली आहे. निर्धाव चेंडू दरम्यान येतोय. पडल्यानंतर बॉल राईज होतात. तेच मी सांगितलं की ज्या प्रकारे बॉल पडल्यानंतर राईज होतात असं वाटलं की ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट सुरू आहे. कारण सिमेंट कॉन्क्रीटचे विकेट्स आहे. बट त्यातल्या त्यात बॉलर खांद्याचा जोर ज्याप्रमाणे लावतात ना पडल्यानंतर बॉल फार जास्त उसळतो. आता बॉल हवेमध्ये आहे. कव्हरला फिल्डर येतात. पाठमोरे वळत असताना प्रयत्न चांगले केले बट कॅच पकडता आली नाहीये. सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल आणि अशा प्रकारे जर आपण बघलं तर खेळ समाप्त झाला. 3 षटकांचा अखेरता स्कोर का 28 म्हणजे आता 6 मध्ये करायचा 27 हा सामना जिंकण्याकरिता. काल कान्हाई स्पोर्ट्स पाय बी ला आपण बघलं. आज कान्हाई स्पोर्ट्स पाय ए टीम खेळणार आहे. 3 षटकांचा अखेरता 55च्या चेजमध्ये 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि 6 मध्ये आता करायचा 27 धावा. या आधी आपण 55 इझिली डिफेंड होताना पाहिल्या आणि याही सामन्यामध्ये बघा अजूनही कॅल्क्युलेशन नुसार विचार केला तर यस पॉसिबल 27 चेज होऊ शकतात. बट ज्याप्रमाणे आतापर्यंत बॉलिंग राखलेली आहे पहिल्या 3 षटकांमध्ये त्या अनुसरून हे कार्य अवघडच वाटतं. आणि जो उल्लेख मी केला स्पेशली या क्रीडांगणासाठी ज्यांची फार जास्त मेहनत आपण पाहिलेली आहे. विद्यमान उपसरपंच पायगाव प्रशांतदादा म्हात्रे यांचा मी आवर्जून उल्लेख करेन. मग क्रिकेट प्रती जर आपलं प्रेम असेल ना तर त्या प्रेमाखातीर आपण काहीही करू शकतो. आणि क्रिकेटचा प्रती जेव्हा एखाद्या खेळाडूची निष्ठा प्रेम एकत्रित होतं ना तेव्हा त्या क्रिकेट खेळाची सेवा करण्याकरिता आपण नेहमीच पाहिलेलं आहे की राजकीय क्षेत्रामधले व्यक्ती पुढाकार घेतात. प्रशांतदादा म्हात्रे स्वतः एक युवा नेतृत्व आहेत जे विद्यमान उपसरपंच देखील आहेत पायगावचे आणि एक जबरदस्त खेळाडू देखील आहेत आणि पुढील सामन्यामध्ये ते इन ॲक्शनमध्येही आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यातल्या त्यात राजकीय क्षेत्रामध्ये भरपूर सारे असे एक्झाम्पल देखील आहेत जे एक चांगले खेळाडू. त्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक साईदादा शेलार त्यांचाही उल्लेख मी आवर्जून करेन. ते स्वतः देखील नगरसेवक आहेत बट एक टेनिस बॉल क्रिकेटर म्हणूनही त्यांनी फार मोठं नाव कमावलं. क्रिकेट या खेळापासून कोणीच दूर राहिला नाही आहे. आज देखील जर आपण पाहिलं तर दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सध्याच्या घडीला महाराष्ट्र पोलीस यांची देखील एक लीग चालू आहे. तिथलं आमंत्रण आलं होतं बट निशांतजी पाटील यांचं आमंत्रण आधी स्वीकारलं. दॅट्स वाय त्यांचा शब्द आम्ही म्हणू शकत नाही. पायावरती बॉल धरला. त्यातल्या त्यात आजच्या डेटला आपण पाहिलं की ॲडव्होकेट्स देखील क्रिकेट खेळतात. टेनिस बॉल त्यानंतर लेदर बॉलच्या देखील त्यांच्या मॅचेस होतात. त्यानंतर मला आठवतं 2 सीझन आधी महाराष्ट्र डॉक्टर प्रीमियर लीग आम्ही कव्हर केली होती. प्रत्येकी विभागामधले त्यामध्ये आर्किटेक्ट असतील इंजिनियर्स असतील सर्वांच्या स्पर्धा. आज तर कलाकार प्रीमियर लीग देखील होते. सिंगर डान्सर गायक सर्वजण क्रिकेट खेळतात. हा फटका जबरदस्त आला. पॅन वरती बॉल संपर्क जबरदस्त आला आणि बॉल जाईल डीप स्क्वेअर लेगचा वरना. षटकार. थँक्यू डीजर. 4 चेंडू शिल्लक आणि 4 मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 20 धाब्यांची आवश्यकता म्हणजे सामना अजूनही जिवंत आहे. सामना संपलेला नाहीये. एक एंड सांभाळून लढला देवेंद्र. बट देवेंद्रला जर 7 चांगली मिळाली असती ना तरी फाईट आणखीनही चांगली आपल्याला पाहायला मिळाली असते. 4-20. आता आणखीन एक उडवलाय आणि हा देखील बॉल जाईल लॉंग ऑनचा वरनं. बॅक टू बॅक बिग वन्स. सामना अजूनही जिवंत कारण टीम घोडबंदर साठी अजूनही लढतोय देवेंद्रचा बॅटमधनं आणखीन एक रॉकेट सिक्सर.
थँक्यू डिझन. 2 तर आलेत, 3 मध्ये आता 14 राखल्या, 3 मध्ये 14 धावा आणखी करायच्यात. बट या बॉलवरती जर बाउंड्री आली तर तापत्या उन्हाचे चटके बॉलरलाही लागणार आहेत. बघा जर आपण विचार केला फिल्डिंग साईडच्या बाजूने टीम बाफानेच्या बाजूने, तर त्यांना एक असा बॉल हवा ज्याचा वरती बाउंड्री नाही येणार. तर दुसऱ्या बाजूने इथं तिन्ही चेंडूंवरती तिन्ही मोठे फटके हवेत टीम घोडबंदरला. 2 तर आलेत. परिस्थिती जर आपण विचार केला समीकरण तर 5 चेंडूंच होतं, 5-26 होतं. पण 2 षटकार आता 3 मध्ये 14. तिसरा येणार नाहीये बॉल दरम्यान लॉंग द ग्राउंड चाललाय, सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी देवेंद्र परतलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. हेच तर देवेंद्रला हवं होतं. अजूनही तो प्रयत्न करतोय या सामन्यामध्ये. त्याची ही लढाई त्याच्या टीमला कुठपर्यंत पोहोचवेल, कारण चेंडू शिल्लक आता येते 2 आणि 2 मध्ये करायचं आहेत 12 धावा. तेच मी सांगितलं ना, या आधी जेव्हा पहिला सामना सुरू होता मी तेव्हाही उल्लेख केला की कधी कधी रिझल्ट मॅटर नाही करत, प्रोसेसही मॅटर करतंय. म्हणजे जिंकलो किंवा हरलो त्यापेक्षा जास्त मॅटर करतं की आपण खेळलो कसं, आपण लढलो कसं. एक खेळाडू म्हणून, एक टीम म्हणून तुमची खेळ भावना कधी अशीच असली पाहिजे की आपण जिंकलो हरलो फरक नाही, पण जेव्हा ग्राउंडच्या बाहेर आपण येतो ना तेव्हा आपण ठामपणे स्वतःला म्हटलं पाहिजे की मी जिद्दीने खेळलो, मी 101% कमिटमेंटने खेळलो माझ्या टीमसाठी. ही गोष्ट तुम्हाला म्हणता आली पाहिजे, तसे तुमचे एफर्ट्स असले पाहिजेत. आणि देवेंद्र आज ठामपणे नक्कीच म्हणेल की मी अंतिम चरणापर्यंत माझ्या टीमसाठी खेळलो, लढलो. कारण बघा कधी कधी ना तुमची कारकिर्दी ना तुमची अचिव्हमेंटच डिसाईड नाही करत, ती अचिव्हमेंट मिळवण्याआधी तुमची ती धडपड, तुमची ती मेहनत, त्याने हे सिद्ध होतं की तुम्ही ग्रेट आहात. आणि या क्षणाला ही धडपड, ही लढत आपण देवेंद्रची या मॅचमध्ये पाहत आहोत. 2 चेंडू राखलेत, 12ची आवश्यकता. या बॉलवरती मोठा फटका जर आला तर फार मजा येईल. 2-12. नेक्स्ट बॉल फुल टॉस आणि फुल टॉस बॉलवरती फुल टोल. पराभवाच्या छातीवरती पाय ठेवून देवेंद्रने सांगितलंय मॅच अभी बाकी आहे. 6 आणि आता एका चेंडूवरती 6 धावांची आवश्यकता. वा देवेंद्र वा. चंद्रकांतजी देवलीकर साहेबांनी सांगितलं की आता हा जर षटकार आला तर देवलीकर साहेबांच्या माध्यमातून 500चं कॅश प्राईज देण्यात येईल. देवलीकर साहेब न्यूट्रल प्रेक्षक आहेत, पण ज्या प्रकारे देवेंद्र खेळलाय हे खेळाप्रती प्रेम आहे, त्या अनुषंगाने प्राईज त्यांनी अनाऊन्स केलं. बट ते म्हटलं जातं ना की इतिहास पराभवांची देखील नोंद ठेवतो, पण तुमच्या संघर्षामध्ये तितका दम असला पाहिजे. लढता लढता हरला तरी चालेल, पण माघार कधी घेऊ नका. आणि माघार घेतली नाहीये, लढणं स्वीकारलंय, लढतोय आपल्या टीमसाठी. शेवटचा 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच रंगली आहे. अंतिम बॉल पर्यंत हा सामना येऊन पोहोचला, बट स्टील आपण सांगू शकत नाही की बाजी कोण मारेल. शेवटचा 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. या मॅचचा निकाल काही राहू द्या, बट देवेंद्रने प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. कारण मी उल्लेख जस्ट केला, हरला तरी हरकत नाही, शेवटच्या चरणापर्यंत लढले पाहिजेत. आणि लढाई काय लढली बॅटरने. शेवटचा बॉल 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. चला वेळ जास्त झाला आता. विनंती असेल बॅटर्स, मॅचचा रिदम प्लीज ब्रेक करू नका, प्लीज सुरुवात करा. शेवटचा 1 चेंडू बाकी, 6 धावांची आवश्यकता या बॉलवरती आगे. बट लाजवाब बॅटिंग देवेंद्रची राखली, जो इंडिव्हिज्युअली सध्या सगळीला खेळतोय. 3 चौकार 3 षटकार त्याचा बॅटमधनं 36 वरती तो खेळतोय. शेवटचा बॉल या मॅच मधला 1-6. आता बॉलर थांबला, बॉलरला टाऊ घ्या की या एका चेंडूवरती आपलं भवितव्य निर्भर आहे. जर षटकार आला तर आपण या स्पर्धेचा बाहेर, प्रॉपर बॉल जर पडला तर या स्पर्धेमध्ये आपण पुढे. 1 चेंडू डिसाईड करेल की पुढील फेरीमध्ये कोण आणि घरच्या दिशेने कोण. शेवटचा बॉल 1 बॉल 6. शेवटचा बॉल फक्त उंच गेला. आता 2 खेळाडू तिथे आलेत, कॅच पकडली जाईल, पण एकदा जोरदार झाला होऊन जातो देवेंद्रसाठी. का लाजवाब खेळला बॅटर. हारलाय जरूर, बट हा वाघ लढलाय या मॅच मध्ये. एका क्षणाला असं वाटलं की टीम बाफाने इझिली मॅच जिंकेल, पण देवेंद्रची ही लढत आणि त्या लढतीच्या जोरावरती ही फाईट अंतिम बॉल पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. वेल प्लेट देवेंद्र, हरकत नाहीये मित्रा, फार चांगला तू खेळला, जबरदस्त खेळली तुझी राखली. ऍट द एंड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम बाफाने.
थँक्यू रिझा. शुभ सन्मान आपण करूया. संभाजीदादा पाटील उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत आणि सन्मान करण्याकरिता